वडीत काल ज्येष्ठ नागरिक कट्टावरून काल मनसे आणि शिवसेना ही आमने सामने आली होती। याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी संदीप देशपांडे आहेत, मनसेचे नेते। सर, काय सांगाल, नेमकं काय आपला म्हणजे पहिले तर फक्त एक छोटंसं करेक्शन करतो की तो कट्टा नाहीये, ती जागा हडप करायला बांधलेली रूम आहे, ज्याची साईज 10x12 आणि हाईट जवळजवळ 15 फूट आहे। मला असं वाटतं ह्याला कट्टा म्हणत नाही, आणि ती चारी साईडनी क्लोज आहे। कट्टा ओपन असतो आपला, ही चारी साईडनी क्लोज केलेली आहे, ग्रिल लावून, भिंत बांधून, त्याच्यावरती ग्रिल लावून ही क्लोज केलेली आहे। त्यामुळे मुळात तो कट्टा नाही, ती आहे एक मोठी रूम। आणि ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर आम्हाला एक नॅरेटिव्ह बनवण्याचा, खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करते उभाटा की बाबा ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की झाली। आता मी तुम्हाला ज्याला धक्काबुक्की लागली त्याचा तुम्हाला मी फोटो दाखवतो। हा माणूस आहे ज्याला धक्काबुक्की झाली, बरोबर आहे। याचं नाव आहे विनायक कदम। हा उबाटाचे कामगार सेनेचे संजय कदम आहे, त्यांचा पुतण्या आहे। अच्छा, त्याचं वय 40 वर्ष। आता हे म्हणतात हा सिनियर सिटीजन आहे, धक्काबुक्की लागली। आता त्याच्या डोक्यावर केस नाहीत म्हणून काय तो सिनियर सिटीजन झाला का? आता अनिल परबांच्या पण डोक्यावर केस नाही, मग अनिल परब सिनियर सिटीजन झाले का? त्यामुळे हा काही क्रायटेरिया होऊ शकत नाही सिनियर सिटीजनचा। बरं, काल काही लोकांना उबाटाने जबरदस्ती पोलीस स्टेशनला नेलं, काय की आम्हाला धक्काबुक्की झाली म्हणून तुम्ही तक्रार करा। काल जे लोक गेलेले त्यातले एक आमचे गोरे काका होते। आता गोरे काकांना जेव्हा लक्षात आलं की आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला वापर करून जागा हडप करायचा प्रयत्न करतायत, त्यावेळेला गोरे काकांनी आम्हाला एक व्हिडिओ बनवून पाठवला, बघा। आजच्या दिनी जांभोळी मैदान वळली येथील प्रकरणात धक्काबुक्की प्रसंगी जो प्रसंग झाला, अशा प्रसंग समयी मी स्वतः उपस्थित नव्हतो। बघा, आणि हे खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न हा आदित्य ठाकरे आणि त्यांची जी गँग आहे, जागा हडप करणारी हडपेबाज गँग, या हडपेबाज गँगकडनं हा प्रसंग होतोय, प्रयत्न केला जातोय। ह्यांना जागा हडप करायशिवाय दुसरं यांची स्वप्नच नाही। सन्मान्य बाळासाहेबांचं नाव घ्यायचं, महापौर बंगला हडप करायचा। आता जे सिनियर सिटीजनचं नाव घ्यायचं, जांभोरी मैदान हडप करायचं। त्यामुळे ही हडपेबाजांची गँग आहे। पण दुसरीकडे ते असंही म्हणतायत की या संदर्भातली जी कागदपत्र आहेत ती आमच्याकडे सर्व आहेत, सर्व परवानगी आहेत, असं सुनील शिंदेंनी काल वरळी पोलीस स्टेशनच्या इथे प्रतिक्रिया दिली। माझं आपल्या माध्यमातून सुनील शिंदेंना आव्हान आहे, हिंमत असेल तर कागदपत्र दाखवा, हिंमत असेल तर कागदपत्र दाखवावेत। मीही दाखवतो कागदपत्र जे आरटीआय खाली आम्ही काढले। त्या कागदपत्रांमध्ये पीडब्ल्यूडी स्पष्ट म्हणते की आम्ही कशालाही परवानगी दिली नाहीये आणि आमचा काही याच्याशी संबंध नाही। त्यामुळे हे खोटं नॅरेटिव्ह तयार करायचं ही उबाटाची, त्यांना काय वाटतं आता लोकसभेला खोटं नॅरेटिव्ह पसरवलं आणि आपण लोकसभा जिंकलो बऱ्याच ठिकाणी, तेच आपण आत्ताही वापरू शकतो। पण जनता मूर्ख नाही, जनता हुशार आहे। तुमचे डाव, तुमचे कावे ही जनता ओळखते। पण यापुढे असंही जाऊन ते म्हणाले की अशा पद्धतीने दादागिरी करून ज्येष्ठ नागरिकांना त्रास काय दिला जातो? नाही, पण ज्येष्ठ नागरिक पहिले प्रूव्ह तर करा। मी तर तुम्हाला दाखवलं कोण होता तो ज्येष्ठ नागरिक। आता डोक्यावर केस नाही ना माणूस काही ज्येष्ठ नागरिक होऊ शकत नाही, हा काही क्रायटेरिया होऊ शकत नाही। तुमचे लोक आमच्या अंगावर आले, कोण आले? शिवसैनिक आला ना, शिवसैनिक आहे ना विनायक कदम, नाही तर नाही सांगा। त्यामुळे खोटं बोला पण रेटून बोला, ही त्यांची नीती आहे, ते आमच्याकडे चालणार नाही। दुसरीकडे काल आपण पाहिलं तर अकोल्यात एक मोठा घटना घडली की मनसेच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे, जो कार्यकर्ता अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती दगडफेक करताना होता। मुळात अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे आणि जेव्हा त्याला त्रास व्हायला लागला, आम्ही इमिजिएटली त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, महाराष्ट्र सैनिकांनी ECG काढला त्याचा। डॉक्टर म्हणाले की त्याला जस्ट हार्ट अटॅक येऊन गेलाय, तर त्याचं एन्जिओग्राफी करावी लागेल। पण दुर्दैवाने तिथे म्हणजे आयसीयूला नेईपर्यंतच त्याचा मृत्यू झाला। दुसरीकडे अमोल मिटकरींनी यावरनं म्हटलेले आहे की राज ठाकरेंनी मुंबई सोडून अकोल्यात येऊन त्याची भेट घ्यावी, ही विनंती त्यांनी केलेली आहे। असं राजकारण आहे ना, तुम्हाला सांगू का, अमोल मिटकरी मला पहिले वाटायचं मूर्ख आहे, फक्त तो मूर्ख नाही, तो नीच पण आहे। एखाद्या माणसाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तरुण आहे, त्याच्या आई वडिलांवर काय गोष्ट जात असेल, त्यांची
काय परिणाम झाला असेल याचा विचार न करता तुझ्या नीच राजकारणासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतोस. लाज वाटली पाहिजे आंबेडकरांना. महायुतीतनं देखील राज ठाकरेंना फारसं जवळ घेऊ नये असं देखील ते म्हणतायत की ज्या पद्धतीत लोकसभेला मदत. कोण ठरवणारा? पहिली तर गोष्ट आम्ही महायुतीचा भाग नाही आहोत, आम्ही आमचं लढतोय. आणि तू कोण ठरवणारा? तुझी लायकी काय, तुझी पद काय? त्यामुळे त्यांनी त्यांच्या नेत्यांबद्दल बोलावं ज्यांना लपतछपत वेषांतर करत फिरावं लागतं. आम्ही असं काही केलं नाही. आम्ही जे करतो ते उजळ माथ्याने करतो. धन्यवाद संदीपजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कदम स्वामी, सुरज सावंत, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.